भाषणामध्ये सुद्धा त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात भडकाऊ असे शब्द वापरलेले आहेत, भाषण केलेले आहेत. एकेरी शब्दामध्ये अर्वाच्य शब्दामध्ये भाषा वापरलेली त्यांनी. आणि राहून राहून मराठा समाजाचा नेत्यांचा जो काही घातपात केला जाते, ह्या मागे राहून राहून धनंजय मुंडेंचंच का नाव येते कुठेतरी? सरकार पाठीशी घाला. सरकार अर्थातच, कारण ते राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे मंत्री होते. सतत वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये ते दोषी ठरवले जात होते, कारण ते दोषी होते. त्यामुळे त्यांना नाईलाज असतं मंत्रीपद सोडावं लागलं. पण आता आमची मराठा समाजाची अशी मागणी आहे की त्यांनी म्हणतात ना नार्को टेस्ट करा, तर आम्ही सुद्धा म्हणतो की त्यांची नक्की नार्को टेस्ट केली पाहिजे. तर या नार्को टेस्ट केल्यानंतर ना फक्त मनोजदादा जरांगे पाटलांचंच जे काही आता जे काही घातपाताचा जो प्रश्न उठलेला आहे, एवढंच उत्तर भेटणार नाही, तर संतोष भैया देशमुख जे आहे, जे आज वर्ष झालं तो कृष्णा आंधळे गायब आहे, तर त्या कृष्णा आंधळेला सुद्धा हे धनंजय मुंडेंनी कुठे लपवून ठेवलेलं आहे का सरकारच्या पाठिंब्यावरती? हे सुद्धा त्या नार्को टेस्ट मध्ये सिद्ध होणार आहे. मराठा समाजाला संपवण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न चाललेला आहे बीड जिल्ह्यात ना. फक्त एकच जात एकच समाज एका जिल्ह्यामध्ये नसू शकतो. मनोजदादा जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे मराठ्यांचे नेतृत्व करत आहेत, कुठलाही स्वार्थ भावना त्यांच्या मनात नाहीये. आणि एखादा नेता जर आपल्या समाजासाठी भांडतोय बोलतोय, तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षित नाहीये. सत्ताधाऱ्यांना सर्व जाती धर्म समान असतात. आमची तर उलटा अजितदादांकडे आणि देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या धनंजय मुंडेची संतोष देशमुख भैया प्रकरणामध्ये मंत्रीपद काढून घेतले, तर तुम्ही त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी आणि ताबडतोब त्यांची नार्को टेस्ट करावी. नाहीतर मनोजदादा